नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द स्टडी एरा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण टायपिंग प्रॅक्टिस हब या वेब ॲप्लिकेशनबद्दल डिटेल माहिती घेऊया. हे वेब ॲप्लिकेशन MPSC स्किल टेस्ट तसेच तुमची होणारी हायकोर्ट क्लर्क टायपिंग टेस्ट यासाठी तयार करण्यात आलेले आहे. या वेब ॲप्लिकेशनबद्दल आता आपण डिटेल आढावा घेऊया. सर्वात आधी तुम्हाला क्रोममध्ये गुगलवर टायपिंग प्रॅक्टिस हब वेबसाईट टाईप करायची आहे. त्यानंतर तुमचं हे वेब ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. याचा यूजर इंटरफेस तुम्ही बघून घ्या. कशा पद्धतीने हे वेब ॲप्लिकेशन डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला इथे दिसेल की प्रॅक्टिस 5 टायपिंग पॅसेजेस फ्री, नो साइन अप रिक्वायर्ड, साइन अप अँड अनलॉक 5 ॲडिशनल पॅसेजेस टू लेवल अप युअर स्पीड इवन फास्टर. सर्वात आधी काय करायचं, आपण फ्रीवाला यूज करून बघायची. कुठलीही गोष्ट आहे ना, आधी ट्रायल करायची, नंतरच परचेस करायची. हे प्रत्येक गोष्टीत लागू होते. तर आता आपण पहिल्यांदा आहे ना 5 पॅसेज जे काही फ्री दिलेले आहेत ते कसे आपल्याला त्याची कशी प्रॅक्टिस करता येईल ते बघूया. इथे इंग्लिश टायपिंग आहे, मराठी टायपिंग आहे. मराठी टायपिंग सध्या कमिंग सून आहे. तर इंग्लिश टायपिंग सध्या पूर्णपणे डेव्हलप झालेलं आहे. तर इंग्लिश टायपिंगबाबत आपण बघू. इंग्लिश टायपिंगमध्ये टायपिंग लेसन आहेत, कोर्ट एक्झाम टायपिंग प्रॅक्टिस आहे, MPSC एक्झाम टायपिंग प्रॅक्टिस आहे आणि अदर एक्झाम टायपिंग प्रॅक्टिस आहे. तुम्हाला अगदी बेसिकपासून जर शिकायचं असेल, तुमची स्पीड वाढवायची असेल तर तुम्ही लेसन खूप महत्त्वाचे आहेत. आणि यामध्ये तुम्हाला 5 जे लेसन आहेत ते अगदी फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यानंतरचे जे आहेत ते परचेस प्लॅनमध्ये आहेत. तर तुम्ही सुरुवातीला कशा पद्धतीने लेसन डिझाईन केलेले आहेत, एखादा फ्री लेसन तुम्ही ट्राय करू शकता. तर आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की लेसनमध्ये तुम्हाला रिझल्टची काही आवश्यकता नसते. महत्त्वाचा असतो लेसनमध्ये तो म्हणजे सराव. आणि लेसनचा सराव कसा करायचा, जे स्क्रीनला दिसते ते तसं टाईप करायचं, बस एवढंच. कारण की आपल्याला रिझल्टचं जे काम आहे ते आहे पॅसेजेसमध्ये. तर अशा पद्धतीने हे लेसन आहेत. त्यानंतर तुम्हाला जर ट्रायल म्हणून 5 पॅसेजेस जर ट्राय करायचे असले, जर समजा तुम्ही कोर्ट एक्झामसाठी आहे तर कोर्ट एक्झामचे 5 पॅसेज ट्राय करू शकता. आणि तुम्ही जर MPSCसाठी असाल तर MPSCचे तुम्ही 5 पॅसेज ट्राय करू शकता. आता सध्या आपण MPSC एक्झाम टायपिंग प्रॅक्टिस ह्यामधले नंबर 1चा पॅसेज ट्राय करू. याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला थोडंफार टाईप करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला रिझल्ट समजून सांगता येईल. याच्यामध्ये बघा, तुमचा जो टायमर आहे तो बाय डिफॉल्ट 10 मिनिटाचा लागते. तुम्हाला इथून जर जास्त मिनिटाचा करायचा असेल तर तुम्ही टायपिंगला सुरुवात करतानाच तुम्ही हा टायमर वेगळा निवडू शकता. तर आता आपण इथं असा पॅसेज टाईप केलेला आहे, सबमिट केला. त्यानंतर रिझल्ट सेक्शनमध्ये काय काय गोष्टी आहेत बघा. टोटल टाईप वर्ड किती आहेत, 7, करेक्ट वर्ड 7, इनकरेक्ट 0 आणि ओमिटेड 408. ॲक्युरसी 100%. 100% ॲक्युरसी का? कारण की तुम्ही टाईप केलेले शब्द 7 पैकी 7 बरोबर आलेले आहे म्हणून. टोटल कीस्ट्रोक 25. तुम्हाला MPSCमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतात, टाईप वर्ड, करेक्ट वर्ड, इनकरेक्ट वर्ड आणि ॲक्युरसी, तसेच टोटल कीस्ट्रोक हे सर्वात महत्त्वाचं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता तुम्हाला मी समजून सांगतो की युजर इनपुट आणि युजर पॅरेग्राफ याच्यामध्ये नेमका फरक काय आहे. युजर इनपुट म्हणजे इथे तुम्ही टाईप केलेला पॅसेज दिसतो आणि इथे जे आहे, इथे हा पॅसेज तुम्ही जे टाईप केलं ते करेक्ट करून दाखवले जाते. जसं की आता मी इथे टाईप केलं, आय लाईक टू गो फॉर एव्हरी. तर पॅसेजमध्ये असताना आय लाईक टू गो फॉर अ वॉक एव्हरी असं लिहिलं आहे. मी वॉक शब्द ओमिट केला आहे, तर तो बघा इथं रेडमध्ये दाखवला आहे आणि आडवी रेष मारलेली आहे. इथं मी वॉक शब्द टाईप केला नव्हता. इथं बरोबर ओमिटेडवर 408, कारण की हा आणि उरलेले बाकीचे शब्द हे ओमिटमध्ये जातात. आणि इथे एक नोट दिलेली आहे, इन एक्झामिनेशन ओमिटेड वर्ड्स आर ऑल्सो कॅल्क्युलेटेड ॲज अ इनकरेक्ट वर्ड. जसं की MPSC स्किल टेस्टमध्ये ओमिटेड वर्ड जे राहिलेले असतात, तुमचे सुटलेले शब्द आहेत, ते इनकरेक्ट शब्दांमध्ये पकडले जातात. म्हणजे तुमचे टोटल इनकरेक्ट वर्ड जे असते ना, ते इनकरेक्ट वर्ड प्लस ओमिटेड वर्ड असे ते शब्द असतात. तुम्ही इथून रिट्राय करायचं असलं तर परत तोच पॅसेज रिट्राय करू शकता अशा पद्धतीने. जर तुम्हाला असं वाटलं की परत तोच पॅसेज टाईप करावा तर तुम्ही करू शकता. आणि पॅसेज टाईप करायच्या आधी तुम्ही इथून टायमर निवडू शकता. तुम्हाला ऑफ पाहिजे असेल, ऑफ यासाठी की पूर्ण जर पॅसेज तुम्हाला टाईप करायचा असेल तर ऑफ करून टाकायचा. जर तुमची स्पीड आलेली असेल तर 10 मिनिटाचा करायचा. तर अशा पद्धतीने हा
MPSC स्किल टेस्टसाठी डिझाईन केलेलं वेब ॲप्लिकेशन आहे. आता कोर्ट एक्झामिनेशनचा आपण इंटरफेस बघूया. हे बघा, तुम्हाला पहिले 5 पॅसेज फ्री आहेत. तसेच हे टोटल पॅसेज जवळजवळ आता 200 पॅसेज यावर अपलोड केलेले आहेत. आता आपण फ्री ट्रायल म्हणून एक पहिला पॅसेज निवडूया. कोर्टाच्या एक्झामिनेशनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ती म्हणजे तुम्हाला तिथं स्क्रीनवर MPSC सारखा पॅसेज दिसणार नाही, तर तुम्हाला तिथं कागद मिळणार आहे तिथं, आणि त्या कागदावर बघून तुम्हाला तो पॅसेज टाईप करायचा आहे. म्हणून इथे एक फॅसिलिटी दिलेली आहे की तुम्ही जो पॅसेज सुरू करणार आहे तो तुम्हाला इथं दिसतो आणि त्याची तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. आता ही डाउनलोड केलेली PDF तुम्ही प्रिंट काढा आणि त्या प्रिंट केलेल्या कागदावरूनच पॅसेज टाईप करा, किंवा जर तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात प्रिंट काढायची नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करून बघून लॅपटॉपवर टाईप करू शकता. पण माझं असं सांगणं असेल की एकखट्टा तुम्ही 10-15 पॅसेजेस डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. इथे तुम्हाला ऑप्शन आहे शो टायमर. बऱ्याच जुन्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, जे हायकोर्टमध्ये ऑलरेडी लागलेले आहेत आणि ज्यांनी हे एक्झामिनेशन दिलेले आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की स्क्रीनवर टायमर शो होत नाही. त्याच्यामुळे हे ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही ते टायमर हाईड करू शकता. तसेच ऑटो सबमिशन तुम्ही 10 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट किती पण टायमिंग चूज करू शकता. बाय डिफॉल्ट इथं 10 मिनिटाचं असेल आणि शो टायमर असेल. तुम्ही आता अशी टायपिंग स्टार्ट करू शकता. बघा, या इंटरफेसमध्ये तुम्हाला जसं प्रॉपर कोर्टाच्या एक्झामिनेशनमध्ये इंटरफेस असेल तसाच आहे. फक्त हे ऑप्शन शिल्लकचं दिलेलं आहे ते ह्यासाठी की तुम्ही टायमर हाईड करू शकता. जसं तुम्हाला एक्झाममध्ये असेल तो फील मिळावा यासाठी हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. तुम्ही शो टायमर केल्यानंतर तुम्हाला टायमर दिसते. तुम्ही इथे पॅसेज टाईप करू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या की कोर्टाच्या एक्झामिनेशनमध्ये बॅकस्पेस अलाउ नसते, त्यामुळे इथे सुद्धा बॅकस्पेस बंद आहे. इथे तुम्ही एकदा शब्द टाईप केल्यानंतर बॅकस्पेसने तो तुम्ही डिलीट करू शकणार नाही. तुम्हाला इथं सबमिट बटनावर क्लिक करून सबमिट करता येईल, किंवा हे 10 मिनिटाचा टायमिंग संपल्यानंतर ते ऑटो सबमिट होईल. परंतु आपल्याला व्हिडिओ दाखवण्यापुरता टाईप करायचा होता पॅसेज, म्हणून मी इथं सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसतात. रिझल्ट सेक्शनमध्ये बघा कोणकोणत्या गोष्टी दिसतात. टोटल टाईम टेकन, टोटल टाइप्ड वर्ड्स, करेक्ट वर्ड, इनकरेक्ट वर्ड, ओमिटेड वर्ड्स, ॲक्युरसी, कीस्ट्रोक पर मिनिट, वर्ड पर मिनिट. तुम्हाला कोर्टाच्या एक्झामिनेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कुठकुठल्या आहेत तर त्या म्हणजे तुम्ही टाईप केलेले शब्द किती, बरोबर शब्द किती, चुकीचे शब्द किती आणि ओमिटेड शब्द किती. तर तुम्हाला 400 शब्द तिथे टाईप करायचे आहेत. करेक्ट वर्ड बघा, इनकरेक्ट वर्ड बघा. मी इथे 3 शब्द करेक्ट लिहिलेले, इन एव्हरी कंट्री. आता हा युजर इनपुट आणि युजर पॅरेग्राफ याच्यामधला फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे. इथे तुम्हाला टाईप केलेला पॅसेज दिसतो, तर इथे तुमचा पॅसेज करेक्ट करून आणि जे शब्द चुकीचे आहेत ते चुकीचे दाखवले जातात. ठीक आहे. तर हे बघा ओमिटेड शब्द आहेत नंतरचे, म्हणून त्याच्यावर आडवी रेषा आहे. बाकीचा पॅसेज टाईप करायचा राहिलेला आहे म्हणून. आणि 399 शब्द जे आहेत ते टाईप करायचे बाकी आहेत, म्हणून ते 399 ओमिटेड वर्ड लाल अक्षरात आडव्या रेषेने दाखवलेले आहेत. आणि इन एव्हरी कंट्री हे 3 शब्द बरोबर आहेत. बरोबर करेक्ट वर्ड 3 आहे तिथं, इनकरेक्ट वर्ड 0. तुम्ही टाईप केलेल्या शब्दांपैकी किती शब्द बरोबर आणि किती शब्द चुकीचे हे इथे दाखवले जातं. तुम्ही रिट्राय करून परत तोच पॅसेज टाईप करू शकता, किंवा नेक्स्ट करून तुम्ही परत त्या विंडोवर जाऊ शकता, किंवा क्लोज केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही केलेला पॅसेज दिसेल. परत तुम्ही बॅक जाऊन इथे दुसरा पॅसेज निवडू शकता. परत तीच प्रोसेस. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा इंटरफेस आहे. आता आपण बघूया की हा प्लॅन तुम्हाला जर पेड प्लॅन घ्यायचा असेल तर तो कसा घेता येईल. जसं की तर ह्यासाठी तुम्हाला साईनअप आहे, आणि इथं बघा साईनअप केल्यानंतर तुम्हाला 5 पॅसेजेस फ्री मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही साईनअप करून 5 पॅसेजेस फ्री मिळू शकता. इथं गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं. तुमचा इथं जो काही जीमेल ID आहे तो जीमेल ID टाकायचा. त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या जीमेलचा पासवर्ड टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे जीमेल ॲड्रेस नंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवर येता. इथे बघा तुमचा जीमेलचा ॲड्रेस प्रोफाईल येईल, तुमचा नाव आणि जीमेल ॲड्रेस. तुम्ही एकदा लॉग इन केल्यानंतर बघा तुमच्यासाठी हे पुढचे जे 5 पॅसेज आहेत ते तुम्हाला मिळतील. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॅसेज हा अवेलेबल असेल. यापूर्वी तो नव्हता, कारण की तुम्ही लॉग इन केलेलं नव्हतं. आता 6, 7, 8, 9, 10 हे असे टोटल 10 पॅसेजेस असतील. 11वा पॅसेज तुम्हाला इथूनपासून तुम्हाला पेड लागेल. तर तुम्ही एकदा जीमेलमधून लॉग इन केल्यानंतर पुढचे बोनस पॅसेजेस तुम्ही
प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला जर हे 10 पॅसेजेस टाईप केल्यानंतर वाटलं की नाही खरंच हे वेब ॲप्लिकेशन एक्झाम ओरिएंटेड तयार करण्यात आलेलं आहे, या वेब ॲप्लिकेशनचा आपल्याला एक्झामसाठी नक्कीच फायदा होऊ शकतो, तर तुम्ही हे परचेस करण्यासाठी इथे क्लिक करू शकता. प्लॅनवर क्लिक करायचा, जो तुमचा असेल तो. इंग्लिश टायपिंग असेल, कोर्ट एक्झामसाठी तर कोर्ट एक्झामची निवडायची, आणि जर का MPSCची तयारी तुम्ही करत असाल तर MPSC टायपिंग निवडायची. मी आता इथं कोर्ट एक्झामवर क्लिक करतो, कंटिन्यू करायचं, आणि कंटिन्यू केल्यानंतर तुमची पेमेंट विंडो सुरू होईल आणि पुढे तुम्ही मोबाईल नंबर टाकून पुढचा QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. तुम्ही पेमेंट केल्यानंतर हे जे पेडवाले आहेत ते तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जातील पॅसेजेस. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे वेब ॲप्लिकेशन डिझाईन केलेलं आहे. या वेब ॲप्लिकेशनचे फीचर्स जर सांगायचे झाले तर MPSC आणि कोर्ट टायपिंग परीक्षेची तयारी करण्यासाठी टायपिंग प्रॅक्टिस हब यांनी हे डिझाईन केलेलं वेब ॲप्लिकेशन आहे. नुसती टायपिंगच नाही तर टायपिंग प्रॅक्टिस हब सोबत एकदम परीक्षणीय अचूक सराव तुम्हाला करायला मिळेल. या वेब ॲप्लिकेशनचे वैशिष्ट्ये सांगायचे झाले तर एकदम हुबेहूब परीक्षा इंटरफेस आहे. MPSC आणि कोर्ट एक्झामसाठी अशा स्वतंत्र सराव सुविधा इथे उपलब्ध आहेत, ते पण एकाच प्लॅटफॉर्मवर. इंग्रजी टायपिंग लेसन्स आहेत. जर तुमची टायपिंग स्पीड कमी असेल तर बेसिकपासून स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला ते टायपिंग लेसन्स खूप गरजेचे आहेत. सरावासाठी विशेष म्हणजे खूप पॅसेजेस इथं दिलेले आहेत. 200+ पॅसेजेस आहेत आणि त्याची संख्या लवकरच 500पर्यंत वाढवण्यात येत आहे. ॲडव्हान्स रिझल्ट सेक्शन आहे. रिझल्टमध्ये ज्या ज्या गोष्टी परीक्षेसाठी पाहिजेत त्याचं एकदम अचूक मोजमाप इथे केलेलं आहे. मोबाईल आणि लॅपटॉपवर दोन्हीकडे हा फुल्ली रिस्पॉन्सिबल असेल, आणि विशेष म्हणजे फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये हा तुम्हाला 1 महिन्यासाठी परचेस करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्हाला या वेब ॲप्लिकेशनबाबत काहीही अडचण असली तर तुम्ही @helpdesk TPH या टेलिग्राम ID वर तुम्ही संपर्क करू शकता. कृपया करून या वेब ॲप्लिकेशन संदर्भात माझ्याशी कुणी संपर्क करू नये. तुम्हाला या वेब ॲप्लिकेशन संदर्भात ह्याच ID वर संपर्क करायचा आहे. तसेच या वेब ॲप्लिकेशन संदर्भात काही अपडेट असले तर तुम्हाला टायपिंग प्रॅक्टिस हब या टेलिग्राम चॅनलवर त्या मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वेब ॲप्लिकेशन आवडले असेल तर नक्कीच तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. तर आपला व्हिडिओ आता आपण इथं थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद.